सांगितलं होतं ना, पैसे येणार, उर्वरित लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सुद्धा 100% पैसे येणार व त्या संदर्भात आता GR सुद्धा आला आहे। अखेरीस लाडक्या बहिणींनो, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून GR आलेला आहे व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता खटाखट पैसे जमा होणार आहे। तुम्ही पाहू शकता, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्याबाबत हा GR आजच म्हणजे 20/5/2026 काही मिनिटांपूर्वी आलेला आहे व आपल्या लाडक्या बहिणींसाठी आपल्या योजना यात्रा चॅनलच्या माध्यमातून 100% खरी माहिती आता मिळणार आहे। तर लाडक्या बहिणींनो, 12 तारखेपासून हप्त्याचं वितरण सुरू झालं व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये खटाखट 1500 रुपये मार्च महिन्याचे व एप्रिल महिन्याचे येत होते, पण अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नव्हते। लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणी नक्कीच टेन्शनमध्ये होते की आमच्या खात्यांमध्ये पैसे जमा झाले नाहीत, आम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार का नाही। तर लाडक्या बहिणींनो, आनंदाची अपडेट आहे। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून 20 तारखेलाच आज GR आला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्यासंदर्भात हा शासन निर्णय आहे, ज्यामध्ये आपण कालसुद्धा अपडेट टाकली होती की वितरण थांबलेलं नाही, थोड्या वेळेसाठी थांबलेलं आहे, वितरण संपलेलं नाही। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरिता सन 2026-27 या आर्थिक वर्षात मागणी क्रमांक देण्यात आलेला आहे। सामाजिक सुरक्षा व कल्याण व समाज कल्याण, अनुसूचित जातींसाठी विशेष घटक योजना, अनुसूचित जाती घटक कार्यक्रम अंतर्गत योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या सहाय्यक अनुदाने या लेखाशीर्षखाली 3000 कोटी इतका नियतत्व मंजूर आहे। तर लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, 3000 रुपये नियतत्व मंजूर झालेलं आहे व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता मार्चचे पैसे व एप्रिलचे पैसे जमा होणार आहे। अनेक जण म्हणत होते की हप्ता आमचे बंद झाले आहेत, आम्ही EKYC केली होती, पैसे आले होते, पण आता टेन्शन तुमचं कमी झालेलं आहे। वित्त विभागाच्या संदर्भात 9/4/2026 रोजीच्या परिपत्रकने सन 2026-27 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे। त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी या लेखाशीर्षखाली महिला लाभार्थ्यांना माहे मार्च 2026 करिता 365.2550 कोटी व माहे एप्रिल करिता 365.2550 कोटी असं एकूण 730.5100 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बालविकास विभाग यांच्या अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे। आता लाडक्या बहिणींनो, तुम्ही सांगा, आपल्या योजना यात्रा चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला 100% खरी माहिती मिळाली आहे, त्यामुळे या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका व व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून लाडक्या बहिणींना तुमचे हप्ते देखील येणार आहे। आता कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे येणार आहेत, तर विभागाने अनुसूचित जातीच्या व नवबौद्ध प्रवर्गातील महिला लाभार्थी संख्या उपलब्ध करून देण्यात यावी, तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील घटक कार्यक्रमांतर्गत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निधीचे विनियोग अनुसूचित जातीच्या व नवबौद्ध प्रवर्गातील लाभार्थ्यांकरिताच होईल, याबाबतीत विभागाने दक्षता घ्यावी। तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर अनुसूचित जाती नवबौद्ध प्रवर्गातील घटक असाल तर नक्कीच तुमच्या खात्यामध्ये आता राहिलेले 3000 रुपये येणार आहे व प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत आता पैसे पाठवण्याचं विभाग आता काम करणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आता टेन्शन तुमचं राहणार नाही। लाडकी बहीण योजना अत्यंत सुरळीतपणे चालणार आहे। अत्यंत महत्त्वाचं GR आला आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये आता एप्रिल व मार्चचे पैसे 3000 रुपये जमा होणार आहे। तुम्ही EKYC केली आहे, तुम्ही पात्र आहे, तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळाले 100% 3000 रुपये सुद्धा जमा होणार आहे। काही अडचण असू द्या, कमेंट करा, व्हिडिओ महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त शेअर करा व पुढच्या अपडेटसाठी मात्र आपल्या योजना यात्रा चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।